तीन वर्ष नवीन वर्षाची सुरुवात. आज अंगारकी चतुर्थी आणि वर्षातली पहिलीच चतुर्थी अंगारकी आलेली आहे. तर काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य म्हटल्यानंतर आज वर्णपूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर सासूबाई ताईन ते सर्व काही मळ्यात गेलेले आहेत. तर आता एकटीच बनवणार आहे. थोडं बरंही वाटत नाही आहे. तर म्हटलं चला स्वयंपाक वगैरे बनवूया गणपती बाप्पासाठी. मी दरवर्षीच म्हणजे असं चतुर्थीला वगैरे नैवेद्य पाणी करते, पण अंगारकी असल्यानंतर आपण असा गोडाचा नैवेद्य करतोच. आणि त्यानंतर आता संक्रांतीला पण एकादशी आलेली आहे आणि पुरणाचा काही स्वयंपाक बनवता येणार नाही. तर म्हटलं चला आज पुरणाचा स्वयंपाक बनवू आणि संकष्ट याच्या वेळेस मकर संक्रांतीच्या टायमिंगला एकादशी असल्यामुळं खिचडीचाच नैवेद्य दाखवायचा आहे. मग आजच थोडासा गोडाचा नैवेद्य करून नैवेद्य वगैरे दाखवूया. तर चला आता दुपारचे तरी 4 वाजलेले. आता मी पुरणाची डाळ वगैरे लावते. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आज चतुर्थी म्हटल्यानंतर अंगारकी चतुर्थी, वर्षातली पहिली चतुर्थी आणि नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात आता अंगारकी चतुर्थी आलेली आहे. तर सगळेजण अंगारकी उपवास धरतात अंगारकीचा. कारण कोणी जरी चतुर्थी धरली नाही तर अंगारकी चतुर्थी धरली जाते. कारण 12 चतुर्थी ज्या असतात वर्षभरातल्या त्या आजच्या चतुर्थीच्या दिवशी पावन होत असतात असं म्हणतात. तर अशा प्रकारे गणपती बाप्पाचं आपण सगळेच जण पूजा वगैरे करतो. मनोभावे आपल्याला गणपती बाप्पा सगळ्यांनाच पावतात. तर अशा प्रकारे आजची अंगारकी चतुर्थी माझी सकाळची धावपळ. मी ना सकाळी बटाटे लावलेले होते कुकरला. तर ते उकडलेले बटाट्याचे मी पराठे वगैरे केले मुलांच्या टिफिनसाठी. आणि दुसऱ्या साईडला म्हणजे एका दगडात 3 पक्षी मारले गेले असं म्हणायला हरकत नाही. मुलांच्या टिफिनसाठी देखील बटाट्याचे पराठे झाले. थोडीशी पातळ भाजी पण झाली आणि शेपूची भाजी थोडीशी पिवळी पडून चालली होती म्हणून ती देखील केली. तर सासू सासऱ्यांना आणि मुलांना काही उपवास नव्हता, त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक, मुलांच्या टिफिनसाठी वेगळा. पुन्हा आता आम्हाला उपवास म्हटल्यानंतर खिचडी देखील करून घेतली. आणि ताईला सासूबाईंनी त्यांना जायचं होतं मळ्यात, त्याच्यामुळे थोडीशी लगबग झाली. सकाळी पटकन असं आवरून गेलं. आणि खास करून सांगू का, मळ्यात जायचं ठरलं यांना तर माझं काम पटकन आवरतं. कारण कितीही केलं तर मळ्यात जायचं म्हटल्यानंतर आपण जरा लगबगीने आवरतो. तर मी काही तिखट खात नाही म्हणून थोडीशी साबुदाण्याची खीर बनवली. थोडंसं तूप वगैरे टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट, थोडासा साखर टाकून अशी साबुदाण्याची खीर वगैरे बनवली. तर दुधाची मला काही एवढी आवडत नाही, थोडंसं पाण्यामध्येच बनवली. छान लागते आणि पोट पण भरतं, गोड पण खाल्लं जातं. तर मिस्टरांनी दुपारी केळं आणलेली होतीच, पण म्हटलं चला सकाळी थोडंसं पोटात भर, गोळ्या पण घ्यायच्या होत्या म्हणून थोडी साबुदाण्याची खीर बनवली. तर अशा प्रकारे आता सकाळचं सगळं काही काम आवरत होतं. ताई गेली होती मळ्यामध्ये, तोपर्यंत आता घरातलं आवरून वगैरे घेतल्याच्या नंतर दुपारी आता मी पुरणाचा स्वयंपाक देखील बनवायचा आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. कुटुंब मोठं असल्यामुळं आणि घरातली सगळीच कामं म्हणजे एकटीवर पडतात. तर आजारी तर होतेच, गोळ्या वगैरे घेतलेल्या होत्या. ताई मला समजून घेते, ती मळ्यात जाते आवरून सावरून, त्याच्यानंतर मलाही आवरावं लागतं. तर चला आज बाप्पाचा उपवास आणि अंगामध्ये एकदम अशी वेगळीच अशी शक्ती तयार होते बाप्पाच्या सेवेसाठी. तर अचानक असं वाटतं की बाप्पासाठी आपण काहीतरी करावं. तर मिस्टरांना काही टाईम नव्हता, ते नव्हते घरी, त्याच्यामुळं मला काही बाप्पाच्या दर्शनासाठी जाता आलं नाही. तर म्हटलं चला आता नाही काहीतरी आपण तर घरात स्वयंपाक वगैरे बनवूया बाप्पासाठी. स्पेशली असं काहीतरी म्हणजे बाप्पाला जास्त करून पुरणाचा नैवेद्य वगैरे आवडतो. मेथीची भाजीचा नैवेद्य करायचा होता. तर म्हटलं चला कितीकसा टाईम जाणार आहे तर आपण मेथीची भाजी करूया. दुपारचं सगळं काही आवरून घेतलं पटापट, किचन वगैरे साफ करून घेतला, फरशा वगैरे पुसून घेतल्या. आता मुलं तर शाळेत गेलेली होती. ती आल्यानंतर काही काम उमजून देत नाही, पण मग ताई पण आल्यानंतर थकून जाते. तर म्हटलं चला नाही काही तर आपण आता स्वयंपाक तरी बनवूया.
तर छान प्रकारे अशी हरभऱ्याची डाळ वगैरे एका साईडला कुकरला लावून दिली, दुसऱ्या साईडला मेथीची भाजी केली, तिसऱ्या साईडला पुन्हा आता भात टाकणार. अशा पद्धतीने माझा 1 ते 1.5 तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो. तर मला पुरणाच्या स्वयंपाकाला नेहमी टाईम वगैरे म्हणजे मी एकटी असले तर टाईम लागत नाही, पण म्हणतो ना आपण की जास्त जणी असल्या तर स्वयंपाकाला टाईमच लागतो. तर अशा प्रकारे मग आता प्रथमतः मेथीची भाजी वगैरे धुवून घेतली आणि दुसऱ्या साईडला ना आता एका साईडला दळण पण लावलेलं होतं मस्तपैकी ताजं दळण. तर पीठ थोडंसं संपलेलं होतं, थोडंच बाकी होतं, म्हणून म्हटलं चला पीठही लावून देऊया. तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण दिवस असा स्वयंपाकामध्येच गेला, बाप्पाच्या प्रसादासाठी गेला. तर छान वाटलं. तोपर्यंत बाहेरून ना फुलं आणि आपले बेलाचे पानं होते ते आणायचे होते. 4 वाजले होते. बाहेर सगळं काही आवरलेलं होतं. तर मिस्टरांचं थोडं गाडीचं काम चालू होतं, त्याच्यामुळे मला काही कुठे जाता आलं नाही. तर एका साईडला मस्तपैकी डाळ वगैरे घेतली, थोडंसं गरम पाणी करत ठेवलं होतं. डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याला तेल लावलं. पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलं म्हणजे अशा प्रकारे पाणी वरती ओतू येत नाही. तर बघा पुरणाची डाळ वगैरे मी आता शिजत टाकत आहे. तर अगदी 3 शिट्ट्यांमध्येच डाळ एकदम छान मऊसूत शिजून जाते. तर अशा पद्धतीने एका साईडला डाळ लावून दिली, दुसऱ्या साईडला मेथीची भाजी होत होती. आणि आज बाप्पाचा म्हणजे अंगारकी चतुर्थीचा दिवस म्हटल्यानंतर खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर भरपूर अशा लेडीज प्रत्येकजण अशा असतात की देवबाप्पाचं सगळं काही करतात. तर मनोभावे आणि मलाही देवबाप्पाने सगळं काही भरभरून दिलेलं आहे, कोणतीच कमतरता नाही. तर देवाने आपल्याला सगळं भरभरून दिलेलं आहे, तर आपणही देवाच्या नामस्मरणामध्ये म्हणा किंवा भक्तीमध्ये कमतरता का करावी. तर प्रत्येक गोष्टी देव आपल्याला अपेक्षेपूर्वक म्हणजे आपण जे मागतो ते देतोच असं काही नसतं. तर आपण जे मनोभावे करतो त्याला बघून पण देव देतो असं काही नसतं. प्रत्येकाचे कर्माचे भाग असतात. तर आपण जेवढं करता येईल तेवढं करत राहावं. तर अशा पद्धतीने म्हणजे मला लग्नाच्या आधीपासूनच मी देवबाप्पाचं सगळं काही करते. उपवास वगैरे असलं तर करते. या दिवशी भूकही लागत नाही. तर जरी मी आजारी असले पण देवबाप्पाच्या म्हणजे किती म्हटलं तर आपल्याला एक बळकटी तयार होते देवबाप्पाच्या नामस्मरणाने. किंवा आपल्याला म्हणतो की आपण एक प्रकारे देवाचं नामस्मरण जरी केलं तर देवबाप्पा आपल्याला पावतो. तर असं काही नाही. तर एका हाताने दिलं तर दुसऱ्या हाताने घेतो. तर देवबाप्पाचं असं असतं गणपती बाप्पाचं की देवाला जे काही आवडतं ते जर केलं तर देवबाप्पा खुश होतो, हे नक्कीच आहे. तर अंगारकी म्हटल्यानंतर थोडंसं गोडाचं नैवेद्य केलं, मलाही मनाला समाधान वाटलं. आणि संध्याकाळी आता सगळे काही घरी येतील. आता सकाळी मी म्हणजे दुपारी एकाच मी, मिस्टर आणि सासरे तेच घरी होतो फक्त. तर आता ना एका बाजूला मी मस्त इंद्रायणी तांदूळ घेतलेले. साराबरोबर ना इंद्रायणी तांदळाचा भात खूप छान लागतो, घरात सगळ्यांना आवडतो. खास करून मिस्टरांना जास्त आवडतो. तर मेथीची भाजी शिजत टाकलेली होती. दुसऱ्या साईडला ना आता डाळही शिजलेली होती. मस्त आता कटाची आमटी, तर तुमच्याकडे कटाची आमटी बोलत असताल, आमच्याकडे सार बोलतात. तर अशा पद्धतीने सार वगैरे आता करून घ्यायचा होता. तर दुसऱ्या साईडला ना आता जे काही किचनवर भांडे वगैरे पडलेले ते तेवढे पण घासून घेतले, पटापट आवरून घेतलं. आणि पुरणाचा स्वयंपाक जर म्हटला तर खूप सारी भांडे निघतात. दिवसभरही आवरलं तरी होत नाही. तर संध्याकाळभर ती पुरणाची भांडे निघतच असतात. आता पुरण शिजून घेतलेलं होतं, तर पुरणही करून घ्यायचं होतं. त्याच्यामध्ये गूळ ॲड करून थोडीशी साखरही मी थोडीशी टाकते. पुरण पातळ होऊ नये म्हणून कढईमध्ये थोडंसं तेल टाकते आणि पुरण अशा प्रकारे मी परतून घेत असते, म्हणजे पुरण पातळ होत नाही. तर आता ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतलेली होती त्याच कुकरमध्ये आता भात लावणार होते. एका बाजूला मेथीची भाजी देखील केलेली होती. अशा प्रकारे माझा पुरणाचा स्वयंपाक म्हणजे मला कोणाच्या मदतीची गरज तर नसतेच, पण एकटी जरी असले तर अशा प्रकारे मी स्वयंपाक बनवते. तरी कितीही म्हटलं हाताखाली कितीही जण असल्या तरी स्वयंपाकाला कमीच पडतात. पण नेहमीची सवय, 10 माणसांचं कुटुंब, मोठं कुटुंब आहे आमचं, त्याच्यामुळं करायला थोडा टाईम जातो. पण मुलं नव्हती त्याच्यामुळं पटापट आवरून गेलं. तर अशा पद्धतीने मी एका साईडला भात वगैरे लावून घेतला. आणि संध्याकाळी ना आता देवाची पूजा वगैरे करायची होती. म्हणजे मी घरातलं सगळं काही आवरून घेतलेलं होतं. ताई असती तर बाहेरचं सारवलं असतं, पण आता मला काही टाईम भेटला नाही. तर खूप छान वाटलं यावर्षी नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात अंगारकी आली आणि सगळेजणांना खूप आनंद वाटतो. कारण काही जणांना अंगारकी धरायची असते, म्हणजे अंगारकी धरल्यापासून आपल्याला सगळे काही चतुर्थी धरता येतात अशी पद्धत आहे. तर मंगळी चतुर्थी म्हटलं जातं. मंगळ देवता जी आहे त्यांनी श्री गणेशाची उपासना केलेली होती. त्याच्यामुळं देवबाप्पा त्यांना प्रसन्न झाले, म्हणून त्यांना एक आशीर्वाद दिला की तुझी एक चतुर्थी येईल, ती मंगळी चतुर्थी, त्या दिवशी तुझा उपवास तुझ्या पद्धतीने म्हणजे तुझ्या नावाने उपवास धरला जाईल.
तर ही मंगळदेवतेच्या उपासनेचा एक भाग आहे. तर अशा पद्धतीने हा मंगळी चतुर्थीचा उपवास धरला जातो, अशी आख्यायिका आहे. तर ज्यांना काही चतुर्थी धरायची असते तर ह्या मंगळी चतुर्थीपासून म्हणजे अंगारकीपासून ते उपवास पकडू शकतात. तर अशा पद्धतीने आणि जे काही चतुर्थी धरत नाहीत ते पण अंगारकी चतुर्थी धरू शकतात. तर त्यांना 12ही चतुर्थी आपल्याला लागू पडतात. तर अशा पद्धतीने ही मंगळी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर मला तर काही बाहेर कुठं जायला भेटलं नाही बाप्पाच्या दर्शनासाठी. सकाळी देवबाप्पाचं दर्शन आणि आरती पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर आता हा पुरणाचा स्वयंपाक तर थकून जातं पूर्ण. पण बाप्पाच्या प्रसादासाठी म्हटल्यानंतर अशी मनाची उमेद तयार होते. तर बघू शकता माझं आता पुरण वगैरे सगळं काही रेडी झालेलं आहे. अशा पद्धतीने पुरण झाल्याच्या नंतर आता सारही कडून घेतला छान प्रकारे मस्त. तर भरपूर सारा सार छान एका बाजूला जी शेगडी आहे तिच्यावर उकळत होता आणि दुसऱ्या साईडला आता मिस्टरांना खारे शेंगदाणे खायचे होते. तर एका साईडला खारे शेंगदाणे करून घेतले आणि मध्ये कोणाचं काही ना काही चालूच असतं. बघा आता पुरण, सफेद भात आणि मेथीची भाजी, आमटी सगळं काही झालेलं आहे. आता फक्त कुरडई पापडी तळायची बाकी आणि भजे तर मी संध्याकाळी गरमागरमच तळणार आहे. आणि तोपर्यंत आता थोडेसे नैवेद्याचे करून घेते आणि पुरणपोळ्या देखील करायच्या आहे. तर पुरणपोळ्या आता करून घेते आणि तोपर्यंत आता घरातलं सगळं काही आवरून घेते, भांडे वगैरे. तर मिस्टरांनी केळं पण आणले होते. तर म्हटलं चला 1-2 केळं खाऊया, पण आता चहा पाण्याचे पण भांडे निघतील. तर अशा पद्धतीने ताई येऊपर्यंत सगळं काही घरातलं मी आटोपून घेतलं आणि आजची अशी अंगारकी चतुर्थीचा माझा आजचा पूर्ण दिवस असा स्वयंपाकामध्ये आणि घरातलं आवरण्यामध्ये गेला. तर खूप छान वाटलं आणि एक प्रकारे आपल्याला असं मनातून खूप अशी अपेक्षा असते की प्रत्येकाने आपल्याला काही ना काही करू लागावं. पण आम्ही दोघी बहिणी असल्यामुळे ती बाहेरचं आणि मी घरातलं करते. त्याच्यामुळं घरामध्ये भांडणाचा काही विषय कधी येतच नाही. तर चला आता तुम्ही पूर्ण असा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर मी कशाप्रकारे नैवेद्य वगैरे केला. तर चला. तर चला अशा पद्धतीने देवपूजा वगैरे करून घेतली. रांगोळी वगैरे छानशी काढून घेतलेली होती सकाळीच. आता नैवेद्य वगैरे भरून घेतले. तर तुळशीपत्र काही मी ठेवत नाही, गणपती बाप्पाला तुळशीपत्र ठेवत नाही. तर अशा पद्धतीने आता पीठ वगैरे मी भिजवून घेतलेलं होतं. भजनचं कुरडई पापडी तळून घेतले होते आणि आता आनंदी चालली होती देवबाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी. तर तिलाही खूप आवड आहे तर प्रत्येक गोष्टीची. तर संध्याकाळी आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर स्वयंपाक वगैरे सगळा काही झालेला आहे. फक्त गरम भजी बाकी होते. तर बाप्पासाठी नैवेद्य वगैरे सेपरेट अशी थाल भरली. कुलदेवतेसाठी एक नैवेद्य, तुळशीसाठी एक आणि थोडेसे पुरण उरलेले तर त्याचे मोदक बनवले ते 11. तर मी मोदक तळत होते. आनंदीने बाकीचे मोदक पुढे आणलेले होते आणि आता थोडासा स्वयंपाक होता म्हणजे भजी वगैरे तळले. संध्याकाळी सगळ्यांना जेवायला वाढलं. तर आता सगळं काही आटोपलेलं आहे. सगळ्यांना वाढून वगैरे देते आणि चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा.